शिवसेना गटनेते पवन कदम यांच्या महापालिकेतील नव्याने नूतनीकरण करण्यात आलेल्या गटनेते कार्यालयाचं लोकार्पण उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळेस पवन कदम यांचा पदग्रहण सोहळा देखील संपन्न झाला। ठाणेकरांनी विश्वास दाखवून पुन्हा संधी दिली असून विकासाच्या माध्यमातून हा विश्वास सार्थ करण्याचं आवाहन शिंदे यांनी नगरसेवकांना केलं। या कार्यालयातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। कार्यक्रमाला खासदार नरेश मस्के, महापौर शर्मिला पिंपळकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे तसंच विविध पक्षांचे नगरसेवक उपस्थित होते। ठाणे महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर नगरसेवकांची संख्या शिवसेनेच्याही 76 नगरसेवकांची संख्या झाल्यामुळे त्या ठिकाणी जे आमचं पूर्वी दालन होतं शिवसेना पक्षाचं ते फार लहान होतं। त्या ठिकाणी तेवढ्या सदस्यांना बसण्याची आसन व्यवस्था नव्हती, म्हणून आम्ही प्रशासनाला विनंती केली आयुक्त साहेबांना की 76 नगरसेवक आमचे आहेत, शिवाय आमच्या अजून 10 नगरसेवक स्वीकृत, त्याच्यामुळे ही संख्या वाढणार आहे। दालन आम्हाला थोडं मोठं हवं आहे। विशेष करून ज्या आमच्या महिला नगरसेविका आहेत त्यांना विश्रांती कक्षाची ही आवश्यकता आहे आणि त्याप्रमाणे या ठिकाणी असं एक सुस्थितीत दालन आणि महिलांसाठी एक स्वतंत्र कक्ष अशा पद्धतीचं दालन तयार केलेलं आहे आणि मला याचा आनंद आहे।